नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिषेक सुनील पंत खेरडे, हवामान अभ्यासक, मुक्काम पोस्ट धोतरखेडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती। तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओ बनवण्याचं कारण एक मुख्य कारण असं की आपण जो मेसेज दिलेला होता की 27-28 तारखेला राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण खराब राहील। जवळपास संपूर्ण विभागामध्ये याचा पाऊस आपणास हलक्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल। ठीक त्यानुसार काय होतंय की पश्चिमी विक्षोभ असल्या कारणामुळे थोडं जे मी काही पुढील व्हिडिओमध्ये जे भाग सांगत आहे त्या भागात थोडं गारपिटीची शक्यता आहे। तर ते शेतकरी मित्रांनो तुम्ही कृपया करून संपूर्ण व्हिडिओ बघून घ्यावं ही विनंती करतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण सध्या जे ग्राफिक्सनुसार जे बघत आहे तर ही जे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये जे केप इंडेक्स म्हणून एक जी व्याख्या आहे, म्हणजे जेव्हा ती आपण मराठीत समजून घेण्याचा प्रयत्न करूया। केप इंडेक्समध्ये काय होतं की जे थंडरस्टॉर्म जे गडगडाटी वातावरण बनवण्यास जे शक्ती असते ती थोडी राज्यामध्ये जो मी पुढील भाग जो सांगतोय त्या भागामध्ये आपणास जास्त भाग दिसत आहे। त्यामुळे या भागामध्ये चिंतेचं असं वातावरण 27 आणि 28 या तारखेला आपणास बघायला मिळेल। तर आता आपण बघूया नेमकं हे वातावरण जे आहे ते कुठे राहील। तर मराठवाड्यामध्ये जर आपण विचार केला तर संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये जो केप इंडेक्स आहे तो भरपूर वाढलेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर जळगाव जिल्हा झालं, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा जो उत्तरी भाग आहे या भागामध्ये केप इंडेक्स खूप वाढलेला आहे। विदर्भाचा जर विचार केला तर अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये केप इंडेक्स हा भरपूर वाढलेला आहे। मध्य प्रदेशमध्ये जवळपास हे वातावरण सरकणार असल्यामुळं मध्य प्रदेशमध्ये पण याचा पडसाद आपणास बघायला मिळेलच। तसेच जर आपण इकडे नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिकमधील जे आहे मालेगाव वगैरे या भागामध्ये थोडं याचं पडसाद आपणास बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आपण जो पुढील जो व्हिडिओ आहे तो नीट बघा आणि आपल्या पिकाचं योग्य ते नियोजन आपण कराल याची मी अपेक्षा बाळगतो। आज रात्री राज्याचा जो दक्षिणी भाग आहे, नांदेड जिल्ह्याचा दक्षिणी भाग, या भागामध्ये हलक्या पावसाला सुरुवात होताना दिसत आहे। उदगीर भाग, दिगलूर भाग या भागामध्ये, बिदरच्या उत्तरेकडील भागामध्ये थोडं पावसाळ्याचं वातावरण रात्रीच बघायला मिळत आहे। तसेच इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, नळदुर्ग, उमरगाव वगैरे या भागामध्ये हलक्या पावसाला सुरुवात राहील मध्यरात्री दरम्यान आज। तसेच हे क्षेत्र वाढत असताना पहाटे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर वगैरे या परिसरामध्ये, कुर्डुवाडी परिसरामध्ये, बार्शी, भूम इकडे, नळदुर्ग वगैरे, लातूर, तसेच नांदेड जिल्ह्यामधील उदगीर, मुखेड परिसर यामध्ये थोडं पहाटेला पावसाचं वातावरण बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आपण जसे की सांगितलेलं होतं की 27 आणि 28 या 2 दिवसामध्ये राज्यामध्ये काळजी करण्याचं वातावरण आहे। तर ठीक त्यानुसार 26 तारखेची परिस्थिती आपण बघूया। 26 तारखेला बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि या ढगाळ वातावरणासोबतच काय होतं आहे की स्थानिक वातावरणामध्ये हलके थेंब बघायला मिळेल। पाऊस जर बघितला तर किनवट वगैरे या भागामध्ये, तसेच उमरखेड, यवतमाळमधील या परिसरामध्ये पावसाचं वातावरण थोडं आपल्यास 26 तारखेला दिसतंय। बाकी इकडे बघितलं तर लातूर जिल्ह्याचा उत्तरी भाग आहे, परळी, अहमदपूर वगैरे या भागामध्ये, बीड जिल्ह्यातील, तसेच परभणीचा दक्षिणी भाग, नगर जिल्ह्यातील पाथर्डी वगैरे, आरंगाव या ठिकाणी ढगाळ परिस्थिती भरपूर दिसत आहे। हलके थेंब होऊ शकतात। तसेच सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर सांगोले वगैरे या भागात, दक्षिण भाग जो आहे या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण दिसतंय उद्या दुपारी। नांदेड जिल्ह्यामध्ये पण बरेचशा ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। तर आपण मुख्यत्वे करून 27 तारखेची परिस्थिती बघणार आहोत। तर काय होतं आहे की 27 तारखेला एक ॲक्टिव्ह पश्चिमी विक्षोभ येतोय, त्यामुळे थोडं शेतकऱ्यांना काळजी करण्याचं वातावरण बनताना आपणास दिसत आहे। तर 26 तारखेचा जो मध्यरात्रीचा जी वेळ आहे त्या मध्यरात्रीच्या वेळेसमध्ये जवळपास उत्तर महाराष्ट्रामध्ये
धुळे परिसर झाला, जळगाव परिसर, तसेच नाशिक जिल्ह्याचा मध्य भाग, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा वगैरे या परिसरामध्ये, सांगली जिल्ह्यातील विटा वगैरे म्हसोड या परिसरामध्ये, बारामती परिसर पुणे जिल्ह्यातील, तसेच संभाजीनगरचा जो पैठण वगैरे शेवगाव वगैरे या भागातला जो परिसर आहे, तसेच संभाजीनगरचा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये पावसाचं वातावरण दिसतंय. जालना जो आपण बरेचदा मेसेजमध्ये सांगतोय की जालनाला थोडं परिस्थिती काळजी करण्यासारखी राहील, त्यानुसार 27 तारखेला मध्यरात्री जालन्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाचं योग्य असं वातावरण दिसत आहे. तर आता आपण सध्या बघत आहे 27 तारखेची पहाटेची परिस्थिती. तर 27 तारखेला जर आपण दुपारी जर बघितलं तर हे जे वातावरण आहे ते विदर्भाकडे सरकताना दिसत आहे. जालना जिल्ह्यासोबतच विदर्भातील वाशिम जिल्ह्यामध्ये थोडं म्हणजे जो रिसोड वगैरे मंगरुळपीर जो या भाग आहे या भागामध्ये कॅपे इंडेक्स जो आहे तो भरपूर वाढलेला आहे. त्यामुळं या भागामध्ये गडगडाटी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तसेच अमरावती जिल्ह्यामधील जो उत्तरी भाग आहे, अचलपूर झालं, मेळघाट झालं, तसेच इकडे बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद झालं, संग्रामपूर झालं, आणि इकडे शिरपूर परिसर झालं, नंदुरबारचा जो उत्तर पश्चिम भाग आहे जो मध्य प्रदेशला लागून आहे या भागामध्ये थोडं कॅपे इंडेक्स जो असतो तो जे थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी बनण्यास कारणीभूत ठरतं तो खूप वाढलेला आहे. त्यामुळं काय होतं आहे की या भागामध्ये थोडं काळजी करण्याचं वातावरण जास्त राहील. तर शेतकरी मित्रांनो, आपण या भागाचं लक्षात ठेवावं. नंदुरबारचा उत्तर पश्चिम भाग, जळगाव जिल्ह्याचा, जळगाव खान्देशचा उत्तर भाग, तसेच भुसावळच्या वरील रावेर वगैरे या भागात, आणि बुलढाणा जिल्ह्यातील जे आहे संग्रामपूर वगैरे या भागामध्ये, जळगाव जामोद झालं, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, अचलपूर या भागामध्ये थोडं हलके सौम्य अशी गारपिटीचं वातावरण आपणास बघायला मिळेल 27 तारखेला. तर या भागांना थोडं काळजी करण्याचं वातावरण आहे. तसेच संभाजीनगरमध्ये पण कॅपे इंडेक्स भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. संभाजीनगरमध्ये पण सिल्लोड परिसर, पैठण परिसर यामध्ये थोडं काळजी करण्याचं वातावरण राहील. तर शेतकरी मित्रांनो, आपण जो हा व्हिडिओ बनवला आहे तो घाबरण्यासाठी नाही आहे, फक्त आपणास एक सतर्क म्हणून एक अंदाज देतोय की या भागात गारपिटीची शक्यता राहील. तर तसेच मध्य प्रदेशमधील जे मध्य भाग आहे, भोपाळकडील या भागामध्ये थोडं गारपिटीचं वातावरण राहील. तर मालवा वगैरे सिवनी परिसर हा जो भाग आहे या भागामध्ये गारपिटीचं वातावरण आपणास थोडं बघावयास मिळत आहे. वातावरणात सध्या तरी अनपेक्षित बदल घडणार नाही आहे, पण तरीही 27 आणि 28 तारखेला विदर्भ, तसेच उत्तर महाराष्ट्र आणि संभाजीनगर आणि जालना मध्य भाग या भागातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण असं की मॉडेलनुसार या भागामध्ये थोडं नुकसान दाखवतं आहे, त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्यात येतो आहे. तर आता आपण बघूया 28 तारखेची परिस्थिती. 28ला पण जवळपास विदर्भातील अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, तसेच बुलढाणा, इकडे मराठवाड्यामधील संभाजीनगर, जालना परिसर या भागामध्ये पावसाचं वातावरण राहील. पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सांगली, सातारा, थोडं बेळगावकडील भाग, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचं वातावरण राहील. तसेच नगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा, शिरूर, नगर मध्य, पाथर्डी, शेवगाव या भागामध्ये काळजी करण्याचं वातावरण आहे. तर हे जे आहे वातावरण आहे शेतकरी मित्रांनो 29 तारखेला कमी होताना दिसत आहे. 29 तारखेला विदर्भामध्ये याचं प्रमाण राहील. तसेच संभाजीनगर, जालना या भागामध्ये खूप ढगाळ परिस्थिती राहील. तसेच पूर्व विदर्भामध्ये पण ढगाळ परिस्थिती जास्त राहील. तर राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण कोरडं वातावरण जे आहे ते 30 तारखेपासून बघायला मिळत आहे. 30 तारखेला हळूहळू थंडीमध्ये वाढ होईल. तर ते ठीक 10 जानेवारीपर्यंत थंडीमध्ये आपणास वाढ बघायला मिळेल. थंडीची एक जबरदस्त अशी लाट आपणास बघायला मिळेल 10 दिवस. नंतर 10 तारखेला परत एकदा दक्षिण भारतामध्ये थोडं कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसत आहे. तर सध्या तरी त्याचा मार्ग जर बघितला तर ते श्रीलंकेच्या खालच्या दिशेने जात आहे. त्यामुळं तरीही पण मी
आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज दिलेला होता की जो दक्षिणी भाग आहे राज्याचा, सांगली, सातारा, कोल्हापूर झालं, तसेच मध्य महाराष्ट्रातील या भागांना थोडं काळजी करण्याचं 10 जानेवारी नंतर पुन्हा एकदा हलकासा ढगाळ किंवा त्या वेळेनुसार आपण तसा मेसेज एक देऊ की नेमकं त्या भागामध्ये 10 जानेवारी नंतर कुठल्या भागामध्ये त्या पावसाचं प्रमाण राहील. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.